नमस्कार मित्रांनो, बघा आता आम्ही चालत जात आहोत कारण बोटमध्ये 5 ते 6 लोक जात होती, त्यामुळे आता आम्हाला चालत जावं लागतंय। बघा आमचं ते भरती ओटी चालू झाली त्याच्यामुळे ते तुफान आला आणि तुफान आल्यामुळं बोटेमध्ये फक्त 5 ते 6 लोक जाऊ शकत होते। आता त्यामुळं आम्हाला लांब फिरून 2 किलोमीटर चालत जावं लागत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती हे बघा रस्ता, हा बघा असा रस्ता आहे आणि आता आम्ही 4 जण आहोत, तर खूप घामाघूम झालो आणि आता आम्ही जिथं चाललेलो आहोत तिथं कोल्हे पण आहेत असं ऐकायला भेटलंय। तर हे बघा अंधारात दिसत पण नाहीये, पण चला खूप दम पण लागलाय आणि भीती पण वाटतीये। घेऊन जातो माणसांना।
मॉर्निंग. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. सर्वजण अजून झोपलेले आहेत. सूर्यदेवाने आपलं दर्शन दिलेलं आहे. ते की व्ह्यू तुम्ही बघू शकता. ते महाद्वीप आहे. महाद्वीप, झाडे झुडपे, अथांग असा पसरलेला पूर्ण समुद्र आहे. नमस्कार. आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि अजून पण आम्ही बीचवरतीच आहे. एक नाव गेली अर्ध्या मुलांना सोडायला. ती रिटर्न येणार आहे आणि ती रिटर्न येऊन आम्हाला घेऊन जाणार आहे. तोपर्यंत टाईमपास करण्यासाठी खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. तर काय करू, खेकडे सापडत आहेत का नाही सापडत आहेत. हे बघा, छान अशा लाटा दिसत आहेत. इथं पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. हे बघा, आता जस्ट एक खेकडा पकडलेला आहे आम्ही आणि तो जिवंत आहे. त्याच्या नांग्या तोडलेल्या आहेत. तर आता तो काही चावणार नाही. पण हे जी नख हे आहेत ना, हे बघा ओरखडतोय हातावरती. तुम्ही ते पाहू शकता. दगडावरती भरपूर प्रमाणात खेकडे आहेत. त्याच्या नांग्या तोडल्यात, त्याच्यामुळं आता हा काही चावणार नाही. पण ठीक आहे, आपल्याला खेकडा पकडताना काही त्रास पहिलं तर व्यवस्थित त्याला पकडावं लागतो. हे त्याच्या नांग्या आहेत, नांग्या आता तोडल्यात आपण त्याच्या. जर त्या नांग्या जर त्यांनी जर धरलं तर बोटही तोडू शकतो. असे जबरदस्त नांगे असतात. त्यामुळे धरताना बघा त्याने आता बघा थांबला करतो, पण तो काहीच करू शकत नाही. त्याच्या मेन नांगे जे आहेत ते मेन नांगे आपण तोडलेले आहेत. त्यामुळं काय अडचण नाही. त्याला कसा जरी धरला तरी वगैरे त्याच्या मेन नांगे असतात. त्या नांगे तोडल्या आता आपण काही विषय नाही. ह्याला आपण कसा पण करू शकतो. तरी पण अटॅक करायचा प्रयत्न करतो तो आपल्यावर. त्याचे पायाला पण बघा बारके बारके झार आहेत, काटे. त्यामुळं ते काटे मारे बघतो, पण त्याने काय होत नाही एवढं. जास्त करून त्याचे नांगेचे त्याला महत्त्व असतं. त्या नांगे आपण आपलं बोट पण तोडू शकतो. त्याच्या नांग्याने एवढे झाड असतात. जरा आता तुम्ही मित्रांनो, तुम्हाला जर समुद्रकिनारी मजा मस्ती एन्जॉय करण्यासाठी जर यायचं असेल तर तुम्ही डिसेंबरमध्ये येऊ शकता. कारण डिसेंबरमध्ये वातावरण इतकं मस्त आणि सुंदर असतं की समुद्रात पोहण्यात जी मजा असते
खेकडे पकडण्याची मजा असते ती इतर दिवशी भेटत नाही. ॲक्शन. सर तुम्ही खेकडा खाताय तर खेकडा खाऊन तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता का? थांबा एक मिनिट खाऊ मग सांगतो. सर लवकर सांगा ना. विचारा तुम्ही सांगा तुमच्याकडे. तुम्ही नवीन खाल्लाय तो हे नवीन खाल्लं त्यांना विचारा कसं वाटलंय त्यांना. यांनी नवीन खेकडा खाल्लाय अति सुंदर आणि तर छान लागतोय. अप्रतिम. आपलातून नाद केला वाया नाही गेला. तुम्ही सांगा ना. मी नाही सांगत तुम्हाला. पब्लिकला तर सांगा. पब्लिकला ऐकायचंय. तुम्ही सांगा 2 शब्द. मी तर समुद्री खेकडा 2-4 वेळा खाल्लाय पण हा खेकडा अगदी छान आणि टेस्टिंगला एवढं सुंदर आहे. खायला एवढं भारी लागतंय. टेस्ट त्यांची लय भारी आहे. तरी आपण पण खाऊया. जमलं का? मस्त आहे खेकडा भाजला. खाऊ नको कडू लागतो. काडाम कुडूम मस्त लागतं खायचा. बोला. पण मस्त चुकून खायला लागतं. खूप हालत होती बोट. भीती तर खूपच वाटत होती. असं वाटत होतं की पलटी होती काय की. पण आलो आम्ही सुखरूप पोहोचलो. चला आता जाऊ जेवण करायला. तर जेवण करतो सगळं.